सूरज चव्हाण यांना कोर्टामध्ये हजर केलेला आहे। सूरज चव्हाण यांना विशेष कोर्टात हजर केलंय। ईडी अधिकाऱ्यांनी चव्हाणांना वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा नेलेलं होतं। बीएमसी खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे यांचे सूरज चव्हाण हे निकटवर्तीय मानले जातात। विशेष कोर्टामध्ये त्यांना हजर केलं गेलंय। तर काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत, त्या पाहूयात। ईडी इलेक्शन आलं तर ईडी असेल आणि इतरही काही संस्था असतात, खरं तर तिथं असणारे अधिकारी त्यांचं ते काम करत असतात। त्यांना जे काही सांगितलं जातं तिथं जाऊन कागदपत्र ते बघितले जातात। पण शेवटचा जो निर्णय असतो तो जर फक्त राजकीय द्वेषातून घेतला जात असेल, एखाद्याला जेलमध्ये टाकायचं नाही टाकायचं नाही तर एखादी एन्क्वायरी करायची नाही करायची, चुकीची गोष्ट आहे। बीएमसीच्या बाबतीत मला माहीत नाही की काय कागद त्यांना सापडले, पण आता लोकसभा इलेक्शन हे बीजेपीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे जी काय ताकद त्यांच्या बाजूला आहे, जसं पैशाची ताकद आहे, विविध संस्थेची ताकद आहे, दडपशाहीची ताकद आहे, पूर्णपणे भाजप ती ताकद वापरण्याचा प्रयत्न तिथं करेल असं आम्हा सगळ्यांना वाटतं। खिचडी प्रकरण हे छोटं जरी प्रकरण असलं तरी ते अत्यंत महत्त्वाचं होतं। अनेक दिवसाच्या चौकशा, त्याच्यानंतर केलेली ही कारवाई, एक नाही अनेक प्रकरणं हे आता उघडकीस यायला सुरुवात झालेली। मला वाटतं ही संक्रांत अत्यंत मोठ्या प्रमाणात कुणावर तरी पडणार आहे आणि हे छोटे मासे सोडून द्या, मोठे माशांचा टाइम आता जवळ आलेला आहे। मला वाटतं या महिन्याच्या किंवा 15-20 दिवसानंतर हे मोठे मासे गळायला लागलेले दिसतील आणि हे सुद्धा जेलमध्ये जातील, हे निश्चित आहे। सकाळ उजाडली की काही चांगली गोष्ट ऐकायला मिळाली असं होतच नाही। उजाडलं की कुणाचा तरी बदला घेतलाय, कुणाचा तरी सूड केलाय, सूड घेतलेला आहे, कुणावर तरी अन्याय केलाय। आता सूरज चव्हाण हे आमचे पक्षाचे सचिव, त्यांना ज्या गुन्ह्यासाठी तुम्ही ईडी त्यांच्याकडे ते सातत्याने त्यांच्या तारखांना जात आहेत, तुम्हाला प्रतिसाद देत आहेत, तरी सुद्धा तुम्ही त्यांना अटक करता। गुलामासारखे वागताय तू सगळेजण। आणि हुकुमशाही, एक राजा त्याचे गुलाम, ते सांगतील त्याला अटक, ते सांगतील तो बाहेर, गुन्हागार असला तरी बाहेर, गोळ्या झाडल्या तरी तुझ्यावर कारवाई नाही, पण तुझ्याकडे काही नसलं तरी तुझ्यावर कारवाई होईल, कारण तू आमच्या सोबत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।